नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात लोकसेवा माहिती केंद्र। मित्रांनो, काल बियाणे अनुदानासाठी ज्यांनी अर्ज केलेले होते, ज्यांनी महाडीबीटी फार्मरवरती जाऊन बियाणे या घटकासाठी अर्ज केलेले होते, अशा शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे। त्यासंबंधी लॉटरी लागलेली आहे। मित्रांनो, यामध्ये दोन प्रकारचे बियाणे असतात, एक प्रमाणित बियाणे व दुसरे पीक प्रात्यक्षिक। प्रमाणित बियाणे हे 50% अनुदानावरती देण्यात येते, तसेच पीक प्रात्यक्षिक हे 100% अनुदानावरती देण्यात येते। परंतु यांचं जे वजन असतं, किलोग्राम असतं, ते कमी जास्त प्रमाणात देण्यात येतं। प्रमाणित बियाण्यांचं एकरी प्रमाण हे वेगळं असतं, तर पीक प्रात्यक्षिक याचं कमी प्रमाण असतं। मित्रांनो, आता या संबंधीची लॉटरी लागलेली आहे। ज्या शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज केलेला आहे, अशा शेतकऱ्यांना एक मेसेज उपलब्ध झालेला असेल। त्या मेसेजवरती आपलं नाव व त्यानंतर कृषी योजनांच्या ऑनलाईन सोडतीत बियाणे या घटकाअंतर्गत आपली निवड झालेली आहे। आपण ज्या बियाण्यासाठी अर्ज केलेला आहे त्या बियाण्याचं नाव व प्रमाणित बियाण्यांचे वितरण, बियाणे उपलब्ध करून घेण्यासाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यकांशी संपर्क साधावा, याबाबतचा मेसेज आपल्या मोबाईलवरती आलेला असेल। असा मेसेज आलेल्या शेतकऱ्यांनी आपले 7/12 व आधार कार्ड व बँक पासबुक हे घेऊन आपल्या कृषी सहाय्यकांशी संपर्क साधायचा आहे। ते आपल्याला एक परमिट देतील। ते परमिट घेऊन आपल्या एखादी ॲग्रो एजन्सी सांगितलेली असेल तिथे जाऊन आपल्याला ते बियाणं घ्यायचं आहे। त्यावरती आपल्याला काही पैशामध्ये सूट देण्यात येईल, जसे की 2000ची थैली असल्यास आपल्याला 1500 किंवा 1000 जे प्रमाण ठरवलेलं असेल त्या परमिटवरती, त्यानुसार आपल्याला ते बियाणं खरेदी करता येईल। व जर शासनाने मागील वर्षाप्रमाणे 8-8 किलोची जे बियाण्याचे बॅगे आपल्याला दिलेल्या होत्या मोफतमध्ये, त्याप्रमाणेही आपल्याला बियाणे उपलब्ध करून दिले जाऊ शकतं। याबाबत अधिक माहितीसाठी आपल्याला आपल्या कृषी सहाय्यकाशी संपर्क साधायचा आहे। मित्रांनो, माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सर्वात पहिले अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल। भेटूया पुन्हा अशा नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।